कांदा भजी बनवण्यासाठी इथे मी 5 मध्यम आकाराचे कांदे घेतलेत। एवढ्या कांद्यांमध्ये आपण साधारण 20 ते 25 भजी मध्यम आकाराची बनवू शकतो। कांदा भजीमध्ये सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे कांदा कट कसा करायचा, त्याचं बॅटर कसं असायला पाहिजे आणि तिसरं म्हणजे ते तळायचे कसे। तर सगळ्यात आधी आपण बघू की कांदा कसा कट करायचा। तर कांदा चिरताना आपल्या नेहमीप्रमाणेच आपण कांद्याच्या दोन्ही बाजूंचे जे देठं असतात ती आधी तर काढून घ्यायचे, त्याचं साल काढून घ्यायचं आणि तुम्हाला हवं तर ते स्वच्छ धुवून घ्यायचे। त्यानंतर आता कांदा आपल्याला असा आडवा ठेवायचा आहे आणि अगदी पातळ असे याचे आपल्याला स्लाइस चिरून घ्यायचे आहेत। तर जर तुम्ही हे स्लाइस हातात पकडले तर आपला कॉइन असतो 1 किंवा 2 रुपयाचा, तर तो किती जाड असतो तेवढ्या जाडीचे आपल्याला हे स्लाइस चिरून घ्यायचे। कारण जर त्याच्यापेक्षा जास्त जाड आपण हे जे कांद्याचे काप आहेत हे ठेवले तर मग ते जे भज्या आहेत ते खाताना कांदा थोडासा कच्चा असा लागतो आणि खूप जास्त पातळ केले तर कांदा करपण्याची शक्यता असते। तर हे पहा, मी इथे तुम्हाला जवळून दाखवते। आपल्याला फक्त एवढ्या जाड अशा ह्या स्लाइस ठेवायच्या आहेत, जेणेकरून आपले जे भजे आहेत त्यांना आकारही छान येईल आणि हे जो कांदा आहे हा खाताना कच्चासुद्धा लागणार नाही। तर आता अशाच प्रकारे मी हे जे सगळे कांदे आहेत हे चिरून घेते। कांदे जर खूप मोठे असतील तर तुम्ही हे उभेसुद्धा चिरू शकतात। इथे मी मध्यम आकाराचे कांदे घेते म्हणून असे आडवे चिरून घेते, ज्यामुळे भजींना आकार छान येईल। तर हे पहा, इथे मी हे सगळे कांदे आता चिरून घेतलेले आहेत। आता हे कांदे आपल्याला थोडेसे हाताने असे मोकळे करून घ्यायचे। आता इथे आपल्याला मीठ टाकून घ्यायचं आहे। जेवढं आपल्याला भजींसाठी मीठ लागणार आहे तेवढं सगळं मीठ मी इथे कांद्यांमध्ये टाकून घेतलं आहे आणि हे मीठ आता ह्या कांद्यांना चांगलं चोळून घ्यायचं आहे। हे मीठ जसं आपण ह्या कांद्यांना चोळत जातो तर तसं कांदा मॉइश्चर रिलीज करायला लागतो, पाणी या कांद्याला सुटायला लागतं। तर तेवढ्याच पाण्यात आपल्याला हे जे भजींचं पीठ आहे हे भिजवून घ्यायचं आहे। आपल्याला इथे एक्स्ट्रा पाणी वापरण्याची अजिबात गरज पडत नाही। तर आता 2-3 मिनटं फक्त मी हे जे कांदा आहे हा छान चोळून घेतला आहे, म्हणजे हे जे मीठ कांद्याला लागलं त्यामुळे कांद्यातून छान पाणी आता बाहेर आलेलं आहे। तर जर तुम्हाला ही प्रोसेस स्किप करायची असेल तर तुम्ही हा कांदा 10 मिनटं झाकूनही ठेवू शकता जर तुमच्याकडे वेळ असेल तर। आता मी लगेचच भजी बनवायला घेते त्यामुळे मी हा कांदा झाकून ठेवत नाही आहे। कांद्यामध्ये इथे मी अर्धा चमचा ओवा टाकून घेतला आहे आणि त्यासोबतच अर्धा ते पाऊण चमचा मी बॅडगी लाल तिखट टाकून घेतलं आहे। बॅडगी लाल तिखटऐवजी तुम्ही घरचंही तिखट वापरू शकतात, पण बॅडगी तिखटामुळे भजींना रंग खूप छान येतो। आता हे तिखट आणि ओवासुद्धा आपल्याला या कांद्यांमध्ये छान मिक्स करून घ्यायचे आहेत। ही सगळी प्रोसेस शक्यतोवर हातानेच करायची, कारण चमच्याने करायला गेलं तर ते तेवढी छान व्यवस्थित होत नाही। तर अशा प्रकारे मी हे सगळे जिन्नस छान एकजीव करून घेते। हे एकजीव करत असतानाच कांदा चांगला चोळत जायचा, म्हणजे त्याचे जे सगळे पदर आहेत ते व्यवस्थित वेगवेगळे होत जातात। तर हे पहा, इथे हे सगळं आता मिश्रण तयार झालं आहे। याच्यात आता आपल्याला बेसन पीठ टाकायचं आहे। तर मी इथे एक मोठी वाटी बेसन पीठ घेतलं आहे, जे आपली घरातली वाटी असते त्यातल्या मोठ्या वाटीचा जो आकार असतो तेवढं मी बेसन पीठ घेतलं आहे। आता हे बेसन पीठ आपल्याला थोडं थोडं करत ह्या कांद्यामध्ये टाकून घ्यायचं आहे, एकदम टाकायचं नाही, जशी आवश्यकता वाटेल तसं टाकत जायचं। कारण आपण कांदे किती मोठे किंवा छोटे घेतले त्याच्यावरती बेसन पिठाचं प्रमाण अवलंबून असेल। तर आता मी थोडं थोडं करत हे बेसन पीठ ह्या कांद्यामध्ये टाकत जाते आणि हे पहा, अशा प्रकारे एकजीव करत जायचं। कांद्याला जे पाणी सुटलं आहे त्यातच हे बेसन पीठ व्यवस्थित भिजलं जातं, आपल्याला वरून पाणी वापरण्याची गरज पडत नाही। तसंच तुम्हाला हवं तर तुम्ही इथे 1-2 चमचे तांदळाचं पीठही वापरू शकतात, पण शक्यतोवर फक्त बेसन पीठ वापरलं तर जी भजींची खरी चव असते ती चव आपल्याला मिळते। जर तांदळाचं पीठ वापरलं तर थोडंफार का असेना चवीत फरक पडतो। तर आता हे पहा, हे मी बेसन पीठ इथे टाकून घेतलेलं आहे। आता जेवढं बेसन पीठ शिल्लक होतं ते सगळं मी इथे या कांद्यामध्ये टाकून घेतलं आहे। ही एक अशी मध्यम आकाराची किंवा थोडीशी मोठी जी आपली घरातली वाटी असते तिचा मी इथे वापर केलेला आहे आणि 1 वाटी बेसन पीठ इथे 5 जे कांदे होते त्याच्यासाठी मला अगदी व्यवस्थित प्रमाण झालेलं आहे। तुम्ही बघू शकतायत हे जे मिश्रण आहे हे आपल्याला असं ठेवायचं आहे। अगदी आपण नेहमीच्या भजींसाठी बॅटर बनवतो तसं बॅटर आपल्याला बनवायचं नाही आहे, असं थोडंसं कोरडं असं हे मिश्रण ठेवायचं आहे। तर आता आपलं हे जे मिश्रण आहे हे तयार झालं आहे। आता याची भजी बनवायची कशी, तर भजी बनवण्यासाठी सगळ्यात आधी तर इथे मी तेल गरम करायला ठेवलं आहे आणि आपण बॅटरमध्ये
सोडा टाकलेला नाही आहे, त्यामुळे इथे मी 1 चमचा हे गरम तेल टाकून घेते, ज्यामुळे भजी कुरकुरीत होईल. सोडासुद्धा तुम्ही टाकू शकता, तुम्हाला आवडत असेल किंवा तुम्ही खात असाल तर. आता भजी बनवण्यासाठी जवळच एका वाटीमध्ये थोडंसं पाणी घेऊन ठेवायचं. पाणी बोटांना लावायचं आणि इथे आपण हे जे कांदा आहे याचं बॅटर घ्यायचं. हे बॅटर बोटांवरती असं पसरून घ्यायचं आणि पसरून आपल्याला ही भजी सोडायची आहे. गोल भजी सोडायची नाही, नाहीतर मग जे कांदा भजीचा जो आकार असतो तो येत नाही आणि टेक्स्चरसुद्धा सुंदर असं दिसत नाही. तर हे पहा, तुम्ही बघू शकताय तेल चांगलं गरम झाल्यानंतर मी तेलात हे भजे सोडून घेतलेत. आता भजे मी सगळ्या बोटावरती पसरून मग सोडल्या आहेत, म्हणजे तो जो खेकडा भजीचा आकार असतो तो छान येतो. आता गॅसची फ्लेम मध्यम करायची आणि मध्यम गॅसवरती हे जे भजे आहेत हे छान तळून घ्यायचे. सुरुवातीला तेल व्यवस्थित गरम करायचं, त्यामध्ये आपण भजी सोडली की नंतर गॅसची फ्लेम लो किंवा मिडियम करायची. आणि आता मिडियम फ्लेमवरती आपल्याला हे ज्या भज्या आहेत हे साधारण 2 ते 3 मिनटं तळून घ्यायचे आहेत. म्हणजे एक बॅच तळायला साधारण 2 ते 2.5 मिनटं लागतात आणि अगदी छान खरपूस असे हे भजे तळले जातील तोपर्यंत तळून घ्यायचे. हे पहा, तुम्ही बघू शकतायत हे जे भज्या आहेत हे छान आता तळून झालेले आहेत. याचा रंगसुद्धा किती सुंदर लालसर असा आला आहे, कारण आपण बॅडगी तिखट याच्यात वापरलं आहे. आता हे भजे मी बाजूला काढून घेते. भजी काढण्यासाठी अशा जाळीचा एक वापर करायचा, ज्यामुळे भजी छान कुरकुरीतच राहते. जर भजी आपण ताटात किंवा एखाद्या पेपरवरती काढली तर ती थोड्या वेळाने मऊ पडायला लागते. जाळीत काढा म्हणजे बऱ्याच वेळपर्यंत भजी कुरकुरीत राहील. तर हे पहा, अशा प्रकारे मी हे सगळे भजे इथे काढून घेतलेत. आता उरलेल्या पिठाचे सुद्धा मी असेच भजी तळून घेणार आहे. तर भजी तळताना कोणताही आकार भजीला द्यायचा नाही, अगदी हातात जसं येईल तसं पीठ या तेलात सोडायचं, म्हणजे हे खेकडा भजीचा आकार छान होतो. आता इथे मी पुन्हा ही एक बॅच तळून घेते. तर तळण्यासाठी गॅसची फ्लेम आता मध्यम केलेली आहे. मध्यम गॅसवरती ह्या भज्या मी चांगल्या तळून घेते. जेवढ्या छान ह्या भज्या तळल्या जातात तेवढ्या छान कुरकुरीत अशा होतात. तांदळाचं पीठ टाकलं तर अजून छान कुरकुरीत होतात, पण जी टेस्ट आहे ती फक्त बेसन पिठाची जी ऑथेंटिक टेस्ट असते ती तांदळाचं पीठ टाकल्यामुळे एवढी छान अशी येत नाही. तर आता हे पहा, भजींची ही बॅचसुद्धा खूप छान तळून झालेली आहे आणि तुम्ही आकार बघू शकतायत. अगदी आपण जे सिंहगडावरती जी भजी खातो खेकडा भजी, तिचा आकार असतो तसाच आकार ह्या भजीला येतो. आणि दुसरी गोष्ट म्हणजे चवसुद्धा खूप छान लागते. भजी तयार झाली आहे. आता आपण कांद्याची चटणी बनवून घेऊ. तर चटणी बनवण्यासाठी इथे मी एक मध्यम आकाराचा कांदा बारीक चिरून घेतला आहे. हे पहा, आता याच्यात आपल्याला लाल तिखट टाकून घ्यायचं आहे. तर आपलं बॅडगी लाल तिखटच मी इथे वापरते. तिखट मी इथे टाकून घेतलेलं आहे. त्यानंतर चिमूटभर मीठ टाकायचं आणि आता याच्यात 2-3 चमचे तेल टाकून घ्यायचं आहे. तुम्ही हवं तर कच्चं तेल टाकू शकतात किंवा आपण भजींसाठी जे तेल गरम करतो आहे ते तेलसुद्धा तुम्ही याच्यात टाकू शकतात. इथे मी साधारण 2-3 चमचे तेल टाकून घेतलं. त्यानंतर असं हे छान एकजीव करून घ्यायचं आहे. हे एकजीव झालं की झाली आपली ही कांद्याची चटणी तयार. अगदी आपण सिंहगडावरती जे कांदा भजी आणि ही कांद्याची चटणी खातो तशीच टेस्ट, तसंच फील तुम्हाला घरच्या घरी मिळवता येईल. तर मग ही होती आपली आजची कांदा भजीची रेसिपी. छान पावसाळा सुरू झाला आहे तर एकदा तरी ही रेसिपी जरूर ट्राय करून पहा. कशी झाली मला कमेंटमध्ये कळवायला अजिबात विसरू नका. हा व्हिडिओ जर तुम्हाला आवडला असेल तर लाईक करा, शेअर करा आणि चॅनलला सबस्क्राईब करा. पुन्हा भेटू पुढच्या नवीन व्हिडिओमध्ये. तोपर्यंत बाय बाय.